सर्वांना माझा नमस्कार. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550व्या निर्वाण कल्याण महोत्सवाकरिता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्रालयाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्या माध्यमातून भगवान महावीरांचे विचार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जावेत यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना भगवान महावीरांचे विचार जाणून घेण्याची आणि त्याचप्रमाणे या विचारांना व्यक्त करून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान महावीर स्वामी यांच्या अतिभव्य निबंध स्पर्धेचे नियम, ही स्पर्धा कशी होणार, कोणत्या गटात होणार, कोणते विषय, या स्पर्धेचे सर्व नियम, बक्षिसे यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊया भगवान महावीर स्वामी यांचे चरित्र या विषयावरच्या शालेय विद्यार्थ्यांच्या अतिभव्य निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती. या स्पर्धेची संपूर्ण माहिती देणारे मूळ हिंदी परिपत्रक या व्हिडिओच्या शेवटी दिले आहे. अधिक माहितीसाठी व तपशीलवार माहितीसाठी तुम्ही त्याचे काळजीपूर्वक वाचन नक्की करा. निबंध स्पर्धेचा विषय आणि शब्दमर्यादा. या स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांना भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनकार्याची ओळख. विषय पुन्हा ऐका, भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनकार्याची ओळख या विषयावर 500 शब्दांपर्यंत निबंध लिहायचा आहे. निबंधाची शब्दमर्यादा 500. या स्पर्धेसाठी 2 गट करण्यात आले असून पहिला गट इयत्ता 5वी ते 7वी, दुसरा गट इयत्ता 8वी ते 10वी. पहिल्या गटामध्ये 5वी ते 7वीचे आणि दुसऱ्या गटामध्ये 8वी ते 10वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. दोन्ही गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जातील. या अतिभव्य निबंध स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयातर्फे करण्यात येत असून महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा व राज्यस्तरावर लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. हा महाराष्ट्र शासनाचा एक विशेष उपक्रम आहे. त्यामुळे या उपक्रमामध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांनी 100% सहभागी होऊन या स्पर्धेमध्ये भगवान महावीरांचे विचार जाणून घ्यायला हवेत. स्पर्धेचे नियम. प्रथम स्पर्धा 2 गटामध्ये 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा 2 गटांमध्ये शाळा स्तरावर होईल. स्पर्धेसाठी मराठी, इंग्रजी, हिंदी व गुजराती माध्यमातून विद्यार्थी निबंध लिहू शकता. या 4 भाषांपैकी तुम्ही कोणत्याही एका भाषेत निबंध लिहू शकता. निबंध विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वच्छ अक्षरात लिहावेत. शाळा स्तरावर आलेल्या उत्कृष्ट निबंधांचे परीक्षण करून त्यांना पुढील स्तरावर सहभागी होता येईल. त्यानंतर केंद्र पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी व राज्य पातळीवर निबंधांचे परिपूर्ण परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांच्या माध्यमातून करण्यात येईल. निबंध आकर्षक, सुस्पष्ट, चांगल्या अक्षरात लिहावेत म्हणजे तुम्हाला जिंकण्याची संधी अधिक असेल. निबंध लिहिताना विद्यार्थ्यांनी भगवान महावीरांच्या चरित्राचे काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांनी आपला निबंध लिहावा म्हणजे त्यांना स्वतःचे विचार प्रस्तुत करता येतील. निबंध लिहित असताना भगवान महावीरांच्या चरित्रांचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः आकलन, मनन, चिंतन करून स्वतःच्या संदर्भानं निबंध लिहिणं आवश्यक आहे. त्यासाठी शासनातर्फे भगवान महावीरांचे चरित्र हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून त्यांचे चरित्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याची झेरॉक्स काढून किंवा संगणकावर त्याचे वाचन करून तुम्ही काळजीपूर्वक
स्वतःच्या भाषेमध्ये आणि शब्दांमध्ये निबंध लिहा. निबंध पूर्ण झाल्यानंतर निबंधाच्या शेवटी विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, वय, विषय, शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल नंबर, शाळेचा ईमेल ID, शहर, गाव, तालुका, जिल्हा, राज्याचे नाव अशी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक लिहून निबंधावर मुख्याध्यापकांचे नाव, सही व शिक्का घेणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या पुढील परीक्षणाच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांनी ही माहिती सुंदर हस्ताक्षरामध्ये काळजीपूर्वक नोंदवा. या स्पर्धेमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम 3 क्रमांकांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. या निबंध स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या सर्व माध्यमांच्या खाजगी शाळांचे विद्यार्थी 100% म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेचं आयोजन शाळा स्तरावर 30 सप्टेंबरपूर्वी करायचे असल्यामुळे शाळा स्तरानंतर तालुका व जिल्हा स्तरावर निबंधांचे परीक्षण करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने एका विशेष समारंभामध्ये विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची पारितोषिके देऊन विजयी स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार 5,555, द्वितीय पुरस्कार 3,333, तृतीय पुरस्कार 2,222, तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार 1,111 व 551 रुपये या स्वरूपात देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर या पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांकासाठी 3,33,333, द्वितीय क्रमांक 2,22,222 आणि तृतीय क्रमांक 1,11,111 अशी पारितोषिकाची रक्कम असणार आहे. त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे स्वतःच्या शब्दात जर तुम्ही तुमच्या निबंधाची रचना मांडणी केली तर या स्पर्धेत तुम्ही यशस्वी होऊ शकता. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो, पालकांनो, तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब वाहिनीवर भगवान महावीर यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारे अत्यंत आदर्श, सुंदर आणि अप्रतिम निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये लिहून दाखवले आहेत. त्याचा मार्गदर्शन म्हणून तुम्ही नक्की उपयोग करून घ्या आणि या स्पर्धेत सहभागी व्हा. सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या मनामध्ये या स्पर्धेविषयी काही प्रश्न व शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. सगळ्यांना स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.